चला तर मंडळी पोह्यांचा चिवडा करू। त्यासाठी कढई ठेवू, त्यामध्ये तेल टाकू, मिरच्या टाकू, लसूण टाकूया, त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकूया, मोहरी टाकूया, शेंगदाणे टाकून घेऊया। शेंगदाणे व्यवस्थित परतू देऊ, त्यानंतर त्यामध्ये धने पावडर टाकू, नंतर हळद टाकू, नंतर त्यामध्ये हिंग टाकून घेऊ, व्यवस्थित परतून घेऊ। मीठ टाकू, मीठ टाकून झाल्यानंतर पोहे टाकून देऊया। सर्व साहित्य एकत्र करून घेऊ, व्यवस्थित खरपूस होईस्तोवर मिक्स करून घेऊया। आपला क्रिस्पी असे पोहे तयार करण्यासाठी व्यवस्थित परतून घ्यायचे, त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे, परत परतून घ्यायचं आहे। खरपूस असं परतून झाल्यानंतर आपला पोह्यांचा चिवडा तयार आहे। नक्की कमेंट करा आणि सांगा कसा झाला आहे।